नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं या आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. परत आपल्याला तोच चॅप्टर मार्जिनल कॉस्टिंग याच्यामध्ये पाहायचा आहे. नवीन मेथड तेच पण नवीन पद्धतीनं. ज्यावेळेस पाठीमागच्या क्वेश्चनमध्ये डेटा एका खाली एक दिला होता, त्यावेळेस फक्त क्वेश्चनमध्ये काय केलं, युअर सेल्स प्रॉफिट एवढं सांगितलेलं आहे. कॅल्क्युलेट काय करायचं, पीव्ही रेशो, बीईपी सेल्स, रिक्वायर्ड प्रॉफिट, रिक्वायर्ड सेल्स या चार गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहेत. दोन बॅक टू बॅक इयर दिलेत, 19-20. 19 मध्ये सेल्स आहे 4,50,000, प्रॉफिट त्या वर्षाचा आहे 60,000. दुसऱ्या वर्षी 4,80,000 सेल्स आहेत तर प्रॉफिट 72,000 आहे. यावरून कॅल्क्युलेट करायचे पीव्ही रेशो. पीव्ही रेशो कॅल्क्युलेट करण्याचा जर असे लागोपाठ 2 वर्ष दिले असेल तर फॉर्म्युला नवीन आहे. कोणता फॉर्म्युला? फॉर्म्युला बी, चेंज इन प्रॉफिट डिवाइडेड बाय चेंज इन सेल्स, चेंज इन प्रॉफिट डिवाइडेड बाय चेंज इन सेल्स मल्टीप्लाय बाय 100. चेंज इन प्रॉफिट डिवाइडेड बाय चेंज इन सेल्स मल्टीप्लाय बाय 100. ओके, चला चेंज काय झाला प्रॉफिट मध्ये बघा. पहिल्या वर्षी 60,000 होता, दुसऱ्या वर्षी 72,000 झाला. म्हणजे प्रॉफिट वाढला. किती हजारांनी वाढला? 12,000 रुपयांनी प्रॉफिट चेंज झाला आहे. पहिल्या वर्षी 60,000 होता, दुसऱ्या वर्षी 72,000 झाला, म्हणजे 12,000नी प्रॉफिट वाढला, चेंज झाला. सेल मध्ये किती चेंज झाला बघा. पहिल्या वर्षी ते 4,50,000, नेक्स्ट इयर मध्ये 4,80,000 झालं. म्हणजे सेल कितीनं वाढली? सेल या ठिकाणी 30,000ने वाढले. 50 आणि 30 80 गुणाकारामध्ये 100 जसे असतात. 12,000 भागाकारामध्ये 30,000 गुणाकारामध्ये 100 किती आलं? 40% पीव्ही रेशो आला आपला. 40%. कसं आलं लक्षात आलं? चेंज इन प्रॉफिट डिवाइडेड बाय चेंज इन सेल्स मल्टीप्लाय बाय 100. चेंज पहिल्या वर्षी 60,000 होतं, दुसऱ्या वर्षी 72,000 आलं. चेंज किती झाला? पहिल्या वर्षाच्या तुलनेत दुसऱ्या वर्षी कितीनं वाढलं, कमी झालं. कॉन्स्टंट असेल तर तसंच लिहा. चेंज 60,000 होता, 50,000 झाला, -10,000 लिहा. इथं प्लस आहे, पुढच्या वर्षी वाढलेला आहे म्हणून 12,000, पुढच्या वर्षी इथं सुद्धा वाढलेला आहे म्हणून 30,000. करा कॅल्क्युलेट, किती आलं या ठिकाणी? 40%. आता त्याच्यानंतर बीईपी सेल्स, याचा फॉर्म्युला फिक्स्ड कॉस्ट डिवाइडेड बाय पीव्ही रेशो. फिक्स्ड कॉस्ट कुठे दिसाली या क्वेश्चन मध्ये? कुठे दिसते? बिलकुल दिसत नाही. फिक्स्ड कॉस्ट दिसत नाही, आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागते या फॉर्म्युलाने. फिक्स्ड कॉस्ट इज इक्वल टू सेल्स मल्टीप्लाय बाय पीव्ही रेशो मायनस प्रॉफिट. आता सेल्स सर 2 सेल्स दिसालेत, कोणतं सेल्स घ्यायचंय? प्रॉफिट सुद्धा 2 दिसालेत, कोणतं प्रॉफिट घ्यायचंय? तुम्हाला जे वाटतं ते सेल घ्या, पण त्याच वर्षाचा प्रॉफिट घ्या. पहिलं सेल घेऊ वाटलं पहिलं सेल घ्या, दुसरं सेल घेऊ वाटलं दुसरं सेल घ्या, बट प्रॉफिट त्याच वर्षाचा पाहिजे. आपण दोन्ही पद्धतीने काढून फिक्स्ड कॉस्ट सेम येते. फिक्स्ड कॉस्ट सेल पहिल्या वर्षात पहिलं घ्या, 4,50,000 गुणाकारात 40% पीव्ही रेशो वजा प्रॉफिट त्या वर्षाचा 60,000. 4,50,000 4,50,000 मल्टीप्लाय बाय 40%, 1,80,000 मायनस 60,000, 60,000. किती आलं फिक्स्ड कॉस्ट? 1,20,000. क्लिअर आहे? पहिल्या वर्षी किंवा पहिलं वर्ष अजून करून सेम येतं. दुसऱ्या वर्षी काही गरज नाही तुम्हाला भेद लिहित बसण्याची. दुसऱ्या वर्षी किती आहे? 4,80,000 गुणाकारामध्ये 40% पीव्ही रेशो वजा त्या वर्षाचा प्रॉफिट किती आहे? 72,000, 72,000. ठीक आहे, बघा कॅल्क्युलेट करून. 4,80,000 गुणाकारामध्ये 40% किती आलं? 1,92,000. 1,92,000 वजा 72,000 करा, बरोबर 1,20,000 येतं. 72,000 बरोबर 1,20,000च येऊन जाईल. 1,20,000. एक कंडिशन, हा फॉर्म्युला दोन्हीकडे अप्लाय होतो. ज्या वर्षाचं सेल घेतले त्याच वर्षाचं प्रॉफिट मायनस करा. असं करू नका हे सेल घ्या हा प्रॉफिट मायनस करा, हे सेल घ्या, हे बिलकुल चुकतं. ज्या वर्षाचा सेल त्या वर्षाचा प्रॉफिट. काढली फिक्स्ड कॉस्ट 1,20,000. चला कॅल्क्युलेट करू. फिक्स्ड कॉस्ट किती आहे? 1,20,000 डिवाइडेड बाय पीव्ही रेशो
40% 1,20,000 डिवाइडेड बाय 40%, 3,00,000 ब्रेक इवन पॉइंट सेल अलग बीईपी सेल 3,00,000. ओके. नेक्स्ट पुढं क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, क्वेश्चन मध्ये रिक्वायर्ड प्रॉफिट सांगितलाय. प्रॉफिट वेन सेल्स आर ₹5,00,000. प्रॉफिट काढा ज्यावेळेस सेल्स 5,00,000 असेल त्यावेळेस. ठीक आहे. रिक्वायर्ड प्रॉफिट काय म्हणलं, ज्यावेळेस तुमच्याकडे सेल्स 5,00,000 असेल त्यावेळेस प्रॉफिट काय असेल काढूया. एक्सपेक्टेड सेल 5,00,000 क्वेश्चन मध्ये सांगितलंय. 5,00,000 गुणाकारामध्ये पीव्ही रेशो किती काढला आपण, 40% मायनस फिक्स्ड कॉस्ट आताच काढली आपण. हे पहा इथं 1,20,000 1,20,000. चला 5,00,000च्या 40%, 5,00,000 गुणाकारात 40%, 2,00,000 वजा 1,20,000. 2,00,000मधून 1,20,000 जर काढले तर 80,000 या ठिकाणी रिक्वायर्ड प्रॉफिट असेल. रिक्वायर्ड प्रॉफिट इज इक्वल टू 80,000 80,000 रुपये. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये 4 नंबर काय सांगितले त्यांनी, सेल्स रिक्वायर्ड टू अर्न प्रॉफिट ऑफ ₹45,000. 45,000 रुपये प्रॉफिट अर्न करण्यासाठी सेल्स किती असेल कॅल्क्युलेट करूया. फिक्स्ड कॉस्ट 1,20,000, डिझायर प्रॉफिट 45,000 क्वेश्चन मध्ये सांगितलाय. पीव्ही रेशो 40%. 1,20,000 प्लस 45,000 1,65,000 डिवाइडेड बाय 40%. 1,65,000 डिवाइडेड बाय 40% किती येईल, शेवटचं आपलं 4,12,500. 4,12,500 काय आहे, रिक्वायर्ड सेल्स इज इक्वल टू 4,12,500. 4,12,500. फिक्स्ड कॉस्टचं वेगळं म्हणजे सगळीकडे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. संपलं. 2.5 मार्क, 2.5 मार्क्स, 2.5 मार्क्स, 2.5 मार्क्स, 2.5 मार्क्स. किती झाले, 10 मार्क 5 मिनिटात. ठीक आहे. चला नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटू.